सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे हा आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे. माता रमाबाई यांचे संपूर्ण जीवनचरित्र भाग 3 मध्ये आपण पाहिले की कशाप्रकारे माता रमाबाई यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संसारासाठी समर्पित केले आहे. भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत की माता रमाबाई यांनी दारिद्र्याशी कशाप्रकारे संघर्ष केला. 1920च्या जुलैच्या सुरुवातीस साहेब बॅरिस्टरीसाठी लंडनला गेले होते. रमाबाईंचा लहान भाऊ शंकर व बहीण गौरा रमाबाईंकडे राहत असत. त्यांचे हाल व पोरकेपणा पाहून सुभेदार रामजी बाबाचं मन अपार करुणेनं भरलं. त्या दोघा भावंडांना त्यांनीच आपल्याकडे ठेवून घेतले व रमाबाईस त्यांचा सांभाळ करावयाला सांगितले. डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी लंडनला गेले तेव्हा रमाबाईंचा धाकटा भाऊ शंकर धोत्रे व गौरी बहीण गौरा ही दोघेही मिळेल ती मोलमजुरी करीत. शंकर अल्पवयीन असल्यामुळे कधी कधी त्याला मजुरीवरती कामाला घेत नसत. तेव्हा स्टोवच्या वाती, पिना, वायसर इत्यादी विकून तो काही पैसे मिळवी व सारे पैसे आपल्या थोरल्या बहिणीकडे रमाबाईंकडे देत होता. धाकटी बहीण गौरा इतर स्त्रियांच्या बरोबरीने मिळेल ती मजुरी करायला जात असे. मिळालेली मजुरी सायंकाळी आपल्या ताईच्या हाती देई. मगच रमाबाई रात्रीचे जेवण तयार करीत असे. साहेबांचे द्वितीय बंधू आनंदराव यांचे निधन झाल्यामुळे त्यांची विधवा पत्नी लक्ष्मीबाई व मुलगा मुकुंदराव रमाबाईंकडेच राहत होते. अशी कशीबशी एकूण 6 जणांची गुजराण यावर होत होती. दारिद्र्यामुळे जीवन असहाय्य होते यात मुळीच शंका नाही. रमाबाईला आपल्या पतीच्या ध्येय साधनेसाठी दारिद्र्याशी सतत संघर्ष करावा लागला. 2 फेब्रुवारी 1913 रोजी रामजी बाबांचा देहांत झाला आणि काही दिवसांनी नोव्हेंबर 1917 साली मूळव्याधीच्या असह्य त्रासाने सासुरवाडी, गोमटीगाव, तालुका महाड, जिल्हा कुलाबा येथे औषधोपचारासाठी गेलेले आनंदराव यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना 2 मुले होती, मोठा मुकुंद व धाकटा गंगाधर. आनंदराव वारले तेव्हा गंगाधर 1.5 वर्षांचा होता. तो वडिलांच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी वारला. या सर्व घडामोडी झाल्यानंतर रमाबाईस मुलगा झाला. आनंदरावांच्या मृत मुलाच्या स्मरणाप्रित्यर्थ या मुलाचे नाव गंगाधर असे ठेवण्यात आले. पूर्वी रामजी बाबा हयात असताना त्यांच्या निवृत्ती वेतनावरती कुटुंबाचा पूर्ण खर्च कसा तरी भागत असे. त्यानंतर आनंदरावांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या पगाराचाही संसाराला हातभार लागू लागला. परंतु आता घरातील दोन्हीही मिळवते व्यक्तींच्या निधनामुळे आर्थिक प्राप्तीच बंद झाली. त्यामुळे आंबेडकर कुटुंबाला दारिद्र्याचे चटके तीव्रतेने जाणवू लागले. डॉक्टर आंबेडकर उर्वरित उच्च शिक्षणासाठी विदेशात असताना रमाबाईंनी दारिद्र्याशी जो स्वाभिमानाने संघर्ष केला त्याला तोड नाही. रमाबाईंचे सासरे रामजी बाबा आणि दीर आनंदराव यांच्या निधनानंतर घरचा सर्व भार त्यांनी आपल्या शिरावरती घेतला. त्यावेळी त्या मुंबईच्या परळ भागामध्ये राहत होत्या. कोणी पाहू नये, साहेबांना कमीपणा येऊ नये म्हणून भल्या पहाटे छोट्या यशवंताला तर कधी छोट्या मुकुंदाला सोबत घेऊन म्हशीच्या गोठ्यातून शेणाच्या पाट्या डोक्यावर आणायच्या. त्यांच्या गोवऱ्या थापायच्या. संध्याकाळी गोवऱ्या विकून परत येताना घरच्या सरपणासाठी मार्केटातल्या धांड्यांची, कांड्यांची एक मोळी यशवंताच्या तर कधी मुकुंदाच्या डोक्यावरती व मोठी मोळी स्वतः डोक्यावरती घेऊन रात्रीचे 8-9 वाजेपर्यंत घरी यायची. त्यांचा धाकटा भाऊ शंकर व बहीण गौरा हे दोघेही त्यांच्याकडेच आश्रयाला होते. पुढे काही वर्षांनी गौराचे लग्न येलमकर यांच्याशी झाले. लहान वय, नोकरी मिळेना म्हणून शंकर स्टोव, वाती, पिना इत्यादी विकून रमाबाईजवळ मिळकतीचे पैसे देई. त्यावर रमाबाई 5 लोकांचे कुटुंब चालवी. एका नारळाचे दूध काढून त्या मुलाला यशवंत व पुतण्या मुकुंदास देई. पिठाच्या 4 भाकरी करून तिघास 3 भाकरी व उरलेली 1 भाकरी तिघी खात होत्या. असा रोजचा क्रम होता. कधी कोरड्यास असायचं तर कधी नाही. कधी कधी चटणी किंवा कांद्यावरच निभावून न्यावं लागे. कधी रात्रीचे जेवण होई व ते सुद्धा कधी अर्धपोटीच. अशा विपन्नावस्थेत रमाबाई गुजराण करीत होत्या. त्या साहेबांना पत्रात आम्ही सर्व खुशाल आहोत असेच कळवीत असत. एकदा छोटा गंगाधर खूप आजारी पडला. रमाबाईंचा धीर खचला. गंगाधराचा आवाज व पैशांची ओढाताण कुटुंबाचे हाल बघवले नाही.
घट्ट मनात 2 दिवस सतत विचार करून स्वतःच्या अक्षरानं त्यांनी नाईलाजास्तव पत्र लिहिले. पूज्य साहेबांच्या चरणी शिरसावंद्य नमस्कार. तुमचं कृपापत्र मिळालं. आपल्या कृपेने आम्ही इकडे खुशाल आहोत. काळजी नसावी. तुमची रामू. आता मराठीचं पहिलं पुस्तक वाचते. तुम्हाला पत्र लिहिते. चिरंजीव गंगाधर आजारीच असतो. औषध उपचार करीत असते. चिरंजीव यशवंताची तब्येत तोळामासा असते. त्याची नेहमी औषधे आणत असते. मी स्वतः, गौरा व शंकर आपापल्या परानं कष्ट करतो, पण त्याचा अर्धा भाग मुलांच्या आजारपणातच संपतो. त्यामुळे सकाळची तोंड मिळवणी संध्याकाळी करणे कठीण जाते. आता आम्ही तुमच्याकडे पैसे तरी कसे मागायचे? तुम्ही तिकडे शिकायला गेलेत, नोकरी करायला नाही. आमचं सारं खुटले. संसार गाडा अडलाय. डागदाराची बिले, दूधवाल्याची बिले, पाण्याची उधारी वाढली. ते बी आडून बसल्याने नाईलाजाने तुम्हाला लिहिते. पैशांची काहीतरी तजवीज करावी. आपण कबीरपंथी, तुम्ही देव सोडलाय. मी मात्र पौर्णिमेच्या दिवशी कडक उपवास करते. रात्री चंद्राला ओवाळून उपवास सोडते. बरं का ओ साहेब, तुम्ही परीक्षेत पास व्हावेत म्हणून नवस केलाय मी. तुम्ही मला वेडी म्हणाल, पण या वेडीच्या प्रत्येक नवसाला देव पावतोय म्हटलं. यशवंत, मुकुंद, गौरा व जाऊ लक्ष्मीबाई आम्ही ठीक आहोत. कष्टात मी पार गडलेली. माझा आजार कुठे धूम पळालाय ओ. खुशाली कळवावी. आपलीच सौभाग्यवती रमा भीमराव आंबेडकर. अशा प्रकारे पत्राच्या शेवटी रमाईने स्वतःची स्वाक्षरी केली. हे पत्र डॉक्टर भीमराव आंबेडकरांना मिळताच त्यांनी त्यावर रमाबाईंना लगेच उत्तर पाठवले. प्रियतम रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. चिरंजीव गंगाधर आजारी असल्याचे ऐकून मला वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तू मराठीचे पहिले पुस्तक वाचतेस. तुझा अभ्यास चालला आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. अशीच पुढे चल. शिक. अशीच शिक. तू पैशासंबंधी लिहितेस, त्या संबंधाने काहीतरी तजवीज करीत आहे. मी इकडे अन्नास मौताद झालो आहे, तेव्हा मजजवळ तुम्हाला पाठवण्यास काय असणार. तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे. वेळ जरा लागला आणि तुला अत्यंत निकडच वाटली तर तुझे दागिने तू मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे? माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. तुझे तिकडे संसारासाठी अपार कष्ट उपसणे, माझे इकडे शिक्षणासाठी अत्यंत कष्टात जीवन कंठणे. आठवले की वाटू लागते आपण दोघे या जगात काहीतरी अपूर्ण करीत आहोत आणि त्यामुळे मनास धन्य धन्य वाटू लागते. हे दुःख सुद्धा सुखमय भासू लागते. मग अधिक कष्ट उपसण्यास अंगात अधिक उत्साह भरू लागतो. असो, तुला पैसे पोहोचल्यावर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस प्रत्येक एक लुगडे घेणे. शंकरची काय हालचाल? गजरा कशी आहे? सर्वांस कुशल. भीमराव. साहेबांच्या कुटुंबांची ही दैन्यावस्था पाहून बऱ्याच समाजसेवकांनी रमाबाईंना पैसे देण्याची बोलणी केली, पण रमाबाईंनी कोणाचा छदाम स्वीकारला नाही. तेव्हा सदर समाजसेवकांनी बाळारामाच्या विनवण्या करून त्यांना कुटुंबात राहावयास भाग पाडले. त्यांना 100-125 रुपये पगार होता. ते 1922 साली कुटुंबात राहावयास आले. त्यांच्या कुटुंबातील वास्तव्याने सर्वांचे हाल कमी होत गेले. साहेब आपला अभ्यासक्रम पूर्ण करून 1924च्या मार्चमध्ये मुंबईला परतणार म्हणून बाळारामांनी घरातील सगळ्यांना नवीन कपडे केले. रमाबाईंनी आपल्यासाठी नवीन लुगडी घ्यावी म्हणून त्यांना बाळारामांनी पैसे दिले होते, परंतु पतीसाठी आपला जीव ओवाळणाऱ्या रमाबाईंनी स्वतःसाठी काही एक न घेता साहेबांसाठी एक धोतर जोडी, एक गादी व उशी, जेवणास पाट अशा वस्तू विकत घेण्यात ते पैसे खर्च केले. केवढा हा पतीविषयीचा भक्तिभाव. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. माता रमाबाई
माता रमाबाई यांचे जीवनचरित्र भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे युगपुरुष घडवला. चला तर मग व्हिडिओला इथेच थांबूयात. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.